सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्र हो, आज आपला विषय आहे कॅन्सर विषयी आपण बोलणार आहोत। आपल्या सोबत आहे ज्येष्ठ पत्रकार अण्णा वैद्य साहेब, डॉक्टर आदित्य आहे जे कॅन्सर वरती आयुर्वेदावरती उपचार करत असतात। मित्र हो, कॅन्सर हा भयानक रोग असून या रोगाला वेळीच रोकथाम केली तर नक्कीच आपण विजय मिळवू शकतो। यावरती आमची आज श्रृंखला बनवत आहोत आणि आज आपण एकदम जनरल चर्चा करणार आहोत की रुग्णाला येणारे अडथळे, येणाऱ्या समस्या आणि उपचारासंदर्भात जे गैरसमज आहे त्याबद्दल आपण आज व्यवस्थित चर्चा करणार आहोत। डॉक्टर आदित्य साहेबांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। डॉक्टर साहेब, अण्णा वैद्य साहेब, आपण आमचे गुरु आहात आणि आपण आम्हाला एवढं इथपर्यंत आणलं आहे, इथपर्यंत बनवलं आहे। आपल्यासोबत बोलणं आम्हाला योग्य वाटत नाही, तरी पण आज तुमच्या मार्गदर्शनाने, तुमच्या परवानगीने डॉक्टरशी बोलू इच्छितो, कारण ते पण सुद्धा आयुर्वेद आहे, तुम्ही आयुर्वेदाचे वैद्य आहे, पण आयुर्वेद वैद्य त्यांना वेगळ्या भाषेत लोकांना त्यांची ओळख आहे। सर, थोडा आमच्या दर्शकांना आयुर्वेदाबद्दल थोडं। पहिली गोष्ट, मी डॉक्टर शेख अफसरचं याच्यासाठी अभिनंदन करतो की अशा अवस्थेमध्ये ते काम करतोय की सध्याच्या परिस्थितीमध्ये जेवढी काही मदत मिळायला पाहिजे तेवढी मदत मिळत नसताना देखील कर्करोगाच्या संदर्भामध्ये गेल्या 17 वर्षापासून अविरहितपणे समुपदेश करण्याचं महत्वाचं काम डॉक्टर शेख अफसर करत आहेत। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत। त्यांचं नाव आहे डॉक्टर म्हणण्यापेक्षा वैद्य म्हणायला काय हरकत नाही, कारण आयुर्वेदामध्ये वैद्य त्याला फार मोठं मान आहे। वैद्य आदित्य वशिष्ठ हे थारेवाले या नावाने ओळखले जातात। हे आज भोकरदन मध्ये स्थायिक झालेले आहेत आणि विशेष म्हणजे यांचं वय वर्ष 27 जरी असलं तर आयुर्वेदामध्ये असलेला अत्यंत उत्कृष्ट असा अभ्यास त्यांचा आहे आणि त्याची परंपरा जर आपण पाहिली तर त्यांच्या मार्गामधून त्यांना हे आयुर्वेदाचं प्रेम निर्माण झालं। हे घराणं जे होतं हे घराणं राजवैद्य होतं आयुर्वेदामधलं आणि त्याच्यामधून यांची ही सगळी निर्मिती झालेली आहे। आज ते संपूर्ण आपल्या शहरामध्ये स्थायिक झालेले आहेत आणि आयुर्वेदाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर त्यांच्या अशा वेगवेगळ्या शाखा आहेत, पण आज आपण महत्वाचं घेणार आहोत ते कर्करोगाच्या बाबतीमध्ये घेणार आहोत। कर्करोग आता ज्या पद्धतीने पसरत चाललेला आहे त्याच्यामध्ये सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर वेगवेगळे प्रयोग झालेले आणि ते यशस्वी झालेले। आपण एक 8 दिवसापूर्वीची बातमी पाहिली असेल तर त्याच्यामध्ये कर्करोगाच्या संदर्भामध्ये 73% आता हे तुमचे सगळे रुग्ण प्रथमदर्शनी पाहायला मिळणार की याच्या रुग्णाची परिस्थिती काय आहे, काय करता येईल म्हणून असा वेगळ्या पद्धतीने प्रयोग चालला असताना, अशी सगळी चालली असताना आज आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत। चर्चेचा विषय आहे कर्करोग आणि कर्करोगाचे समुपदेशन। आता मला हे सांगा की कर्करोगाच्या संदर्भामध्ये आपण सगळ्या जर उपचार पद्धती पाहिल्या तर उपचार पद्धतीमध्ये काही ना काय वेगवेगळे मार्ग अवलंबिलेले असतात। कर्करोगाच्या संदर्भामध्ये आयुर्वेदाचे सिद्धांत मांडायचे झाले तर तुम्ही नेमकं काय सांगू शकाल? नमस्कार, माझं नाव डॉक्टर आदित्य थारेवाल वशिष्ठ। माझं क्लिनिक इथे समर्थनगर मध्ये आहे। मी गेल्या 3 वर्षापासून आयुर्वेदाने संपूर्ण कॅन्सर चे जे प्रकार आहेत त्याच्यावरती पूर्णपणे उपचार करतो, प्रिकॉटिव्ह मेजर म्हणून पण आणि क्युरेटिव्ह मेजर्स म्हणून सुद्धा। तर सुरुवात मी अशी करतो की कॅन्सर आणि आयुर्वेद, लोकांना पहिला क्वेश्चन असा पडतो की कॅन्सर तर आत्ताचा रोग आहे आणि आयुर्वेद 5000 वर्ष जुनी पॅथी आहे, तर यांचा संबंध कसा येऊ शकतो? कॅन्सर हा जरी नवीन रोग असला, म्हणजे आत्ताचा रोग असला, पण त्याच्यासारखे काही काही सिम्पटम्स किंवा त्यासारखे काही काही रोग आयुर्वेदामध्ये ऑलरेडी खूप अगोदर लिहिलेले आहेत श्लोकांमध्ये, संस्कृतमध्ये। भाषा जरी जुनी असली पण त्यांचा कन्सेप्ट तंतोतंत नवीन कॅन्सर जो रोग आहे त्याच्यासोबत जुळतो। आता एक एक्झाम्पल म्हणून जर कोणाला कॅन्सर असेल घरामध्ये तर त्याच्यामध्ये रसचिकित्सा ही केली जाते आयुर्वेदामध्ये। रसचिकित्सा म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमध्ये 7 टिश्यूज असतात ज्याला आपण सप्तधातू म्हणतो। तर फर्स्ट टिश्यू इज बॉडी फ्लुइड,
बॉडी फ्लुइडवरती फक्त चिकित्सा केल्याने सुद्धा कॅन्सर बरा होऊ शकतो फर्स्ट किंवा सेकंड स्टेजवर. तर अशा प्रकारे आपण कॅन्सरला बरं करू शकतो. आणि खूप बेसिक समजून घ्यायचं असेल तर साध्या गोष्टी असतात ज्या आपण जीवनामध्ये बदलल्या तर कॅन्सर आपण पूर्णपणे बरा करू शकतो. एक उदाहरण देतो की जर तुमच्या घरामध्ये फ्रीज असेल तर आपल्याला काय सवय असते, आपण गडबडीमध्ये फ्रीज मधला काढतोय आणि ताबडतोब गॅसवरती ठेवतो. सो याच्याने सगळ्यात जास्त चान्सेस कॅन्सर सेल्स 10 टाइम्स मल्टिप्लाय होतात फर्स्ट. सेकंडली हेअर ड्रायर यूज करणे, हेअर स्ट्रेटनर यूज करणे, या सगळ्यांनी कॅन्सरचे सेल्स सुद्धा वाढू शकतात. जेवणामध्ये खूप आपण विरुद्ध अन्न जेवण करत आहोत. विरुद्ध अन्न हा सगळ्यात मोठा प्राईम फॅक्टर आहे, पॉझिटिव्ह फॅक्टर आहे कॅन्सरसाठीचा. काही गोष्टी अशा असतात की त्यांना त्या स्वरूपामध्ये खायला पाहिजे, पण आजकाल आपण अन्नाचं स्वरूप असं बघत चाललेलं गेलं, खूप विद्रूपपणे आपण खात आहोत. एक उदाहरण देतो, जर आपण इथून कुठे खायला बाहेर गेलो तर एका हातगाडीवरती एक पॅटीससाठी किंवा छोलेसाठी एक स्टोव किंवा गॅस सुरू असतो आणि त्याला खेटूनच दहीचं पातेलं भरलेलं राहतं. दहीचा जो वीर्य आहे, दहीची पोटॅन्सी आहे ती एकदम कोल्ड आहे, तो शीतवीर्यात्मक आहे आणि त्याला आपण गॅसच्या बाजूला ठेवून तापून परत त्याला भेसळ करून खातोय गरम पदार्थांवरती. सो इट्स अगेन अ कॉन्ट्रा इंडिकेटेड. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे कॅन्सर सेल्स वाढू शकतात बॉडीमध्ये. सर मी तुम्हाला इथे थांबवतो थोडंसं. सर आता लोकांचा गैरसमज असा आहे कॅन्सर झाला की म्हणजे आपला अंत झाला, अशा लोकांच्या भावना, याबद्दल काय आपण बोलणार? अण्णा आपण काय बोलतो? कर्करोगाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे खऱ्या अर्थाने किती सत्य हे शोधून काढणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये मानसिकता तपासणं फार महत्वाचं आहे. याला आपण मानसशास्त्र म्हणतो. हे मानसशास्त्र माणसाच्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक मानला जातो. तो यासाठी की तुम्हाला होणारे आजार हे वैद्यकीय उपचार पद्धतीमधून चांगले होतात इथपर्यंत आपण सहज जरी मांडलं तरी पण तुमचं जगणं कसं असावं आणि त्या जगण्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मानसशास्त्राचा उपयोग कसा करून घेता येईल हे जर तुम्ही केलं तर कदाचित मृत्यू हा भयावह होण्यापेक्षा तो सहजगता होऊ शकेल. त्याच्या मागची भूमिका अशी की मानसशास्त्र हे माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत शेवटपर्यंत चालतं आणि मानसशास्त्र तुम्हाला हे शिकवतं की तुमच्यावर जे आलेलं संकट आहे तुम्ही कशा पद्धतीने जगणार आहात, कशा पद्धतीने स्वीकारणार आहात, त्याच्याशी तुमच्या संपूर्ण ज्या आतल्या पेशी असतात त्या पेशी टिल्ट होत असतात आणि त्याचा तुमच्या संपूर्ण सगळ्या आजारावरती आणि तुमच्या राहणीमानावरती विचार केला जातो. कर्करोगाच्या बाबतीमध्ये जर झालं तर कर्करोगाबद्दलची भीती निर्माण झाली, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं समुपदेशन जे तुम्ही करता आणि त्या व्यतिरिक्त अन्न करणारी माणसं असतील त्यांच्या ऐकण्याची मनस्थिती आपल्या त्या रुग्णामध्ये होणं आवश्यक आहे. कारण कसं आहे म्हणते का, कुठलाही आजार झाल्यानंतर त्याला मार्ग दाखवणारी माणसांची संख्या फार मोठी असते. अरे तुला कर्करोग आहे, मी त्या डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी एका क्षणामध्ये करून दाखवला. ही जी काही पद्धत चालली त्याची विश्वासार्हता फार महत्वाची आहे आणि ही विश्वासार्हता जर असेल तर कदाचित मृत्यूचं भय जे असतं, मृत्यू शेवटी सगळ्यांनाच येणार आहे, त्याला कोणी थांबवू शकणार नाही. परंतु आपण कसं जगायचं आणि कुठल्या पद्धतीने जगायचं हे जर तेव्हा तुम्ही ठरवाल ना तर कदाचित तुम्हाला कर्करोगाची मृत्यू भीती वाटणार नाही. डॉक्टर साहेब काय म्हणतो? जसं तुम्ही प्रश्न विचारला की कॅन्सर झाल्यावरती तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही भीती लोकांमध्ये असते, राईट? तर ही भीती सुरुवात जेव्हा कॅन्सरची झाली तेव्हा करणं एकदम स्वाभाविक होतं, पण आजकालच्या आधुनिक तंत्रज्ञान किंवा इतकं विकसित झालेलं आहे सगळ्या काही गोष्टी की त्याच्याने आपण आरामात कॅन्सरवरती विजय प्राप्त करू शकतो. पहिली गोष्ट, तंत्रज्ञान हे जरी आधुनिक झालं असेल तरी त्याच्याही अगोदर एक येतं ते म्हणजे आपलं तुमचं राहणीमान, तुमची दिनचर्या कशी आहे, तुमची ऋतुचर्या कशी आहे, तुमचं एक देशाच्या हिशोबाने कालाच्या हिशोबाने तुम्ही कसं राहतात ते समजून घ्यायला पाहिजे. एक्झाम्पल असं देतो की साऊथ इंडियामध्ये आपण राईस किंवा फर्मेंटेड फूड, इडली डोसा हे जास्त खातो. तो त्या लोकांना सातमे झालेला आहे तो आहे. पण जर तो डोसा जर तुम्ही सिक्कीमला जाऊन तिथे रेस्टॉरंटमध्ये खात आहात तर त्या लोकांना ते सातमे नाही. मग त्या लोकांना कॅन्सर किंवा कॅन्सर सारखे डिसीज होण्याची शक्यता जास्त असते. सेम झालंय आपलं उत्तराखंडमध्ये. उत्तराखंडमध्ये तिकडचं जो देसी फूड होता तो खूप फेमस होता, पण तिकडे आता मोमोज जो टिबेटियन फूड आहे तो भेटायला लागलेला. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. मग आपण काय विचार करतो की म्हणजे सोसायटी कशी थिंक करते याच्यामध्ये की एकाला कॅन्सर झालं तर त्याची इन केस डेथ झाली, त्याने काहीतरी त्याच्यावरती दुर्लक्ष केलं असेल, त्याच्यावरती त्याने उपचार घेतले नसतील म्हणून त्याची डेथ झाली असते. आणि सेकंडरी जो पेशंट त्याला ऐकतो तो पण तसा विचार करायला लागतो
तर हे चुकीचं आहे, कारण निगेटिव्ह थिंकिंग नाही करायला नाही पाहिजे. कारण तो एक पार्ट आहे, पण सेकंड पार्ट असा पण आहे की जर तुम्ही आणि मी आईस्क्रीम खाल्ली तर एकाला सर्दी होते आणि एकाला सर्दी होत नाही. म्हणजे प्रत्येकाची प्रतिकारक क्षमता ही वेगळी आहे. तसंच कॅन्सरमध्ये कोणाचे कॅन्सरियस सेल्स खूप तीव्रतेने वाढतात म्हणून त्याची डेथ होऊ शकते, पण काहींचे कॅन्सर सेल्स असे असतात की ते खूप स्लोली बॉडीमध्ये वाढतात, तर त्यामध्ये डेथ रेशो खूप कमी असतो. सो असं नसतं की कॅन्सर झाल्यावरती त्याच्यावरती काहीच उपचार नाही. बेसिक डाएट आणि तसं उपचार झाला तर कॅन्सरवरती निश्चित विजय प्राप्त. सर, बरेच लोक असं करतात का बायोप्सी करायलाच नाही पाहिजे, अशा लोकांची धारणा झालेली आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आलंय की बायोप्सी केल्यानंतर एकदा चिरा पडली का कॅन्सर वाढतो. आयुर्वेदाच्या माध्यमातून जसं तुम्ही याच्यावर कसं बघताय आणि काय बोलणार? बायोप्सी हा एक आधुनिक निदान आहे. इट्स अ डायग्नोस्टिक मेथड. सो डायग्नोस्टिक मेथड म्हणजे तुम्हाला रोग झालाय असं होत नाही, तुम्ही त्याचं निदान त्याद्वारे करत आहात. निदान जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत आपल्याला रोगाची चिकित्सा करता येणार नाही. म्हणून बायोप्सीला प्राधान्य देत आपण त्याची चिकित्सा करायला पाहिजे, कारण त्याच्याने सुनिश्चित असं निदान होतो. डायग्नोस्टिक मेथड व्यवस्थितपणे भेटते आपल्याला आणि एक कन्फर्मेशन राहतं की आता कॅन्सरियस सेल्स वाढतात किंवा कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे तर कॅर्सिनोमाची आपण ट्रीटमेंट करायला पाहिजे. आपण सगळीकडे पाहत असताना आपल्याला असं आढळून येतं की सर्वसाधारणपणे आपले जेवण प्रणाली जी आहे, भोजन प्रणाली आहे, तर भोजन प्रणालीशी जास्तीत जास्त आणि पाणी याच्याशी संबंध जास्त रोगांचे असतात. आपण कर्करोगाच्या बाबतीत जर विचार केला तर एक सध्याच्या परिस्थितीमध्ये अल्कलाइन वॉटर नावाची फार मोठ्या प्रमाणात काम करणारी संस्था आहे. त्यांनी असं हे केलेलं आहे की कर्करोग होणाऱ्या माणसासाठी हे जर तुम्ही वापरलं तर कर्करोगावरती चांगल्या पद्धतीने परिणाम होतात. आणि त्याचं उदाहरण म्हणून त्यांनी देताना सांगितलेलं आहे की मुंबईमधल्या कर्करोगावरच्या जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी 12-12, 15-15 त्यांच्या मशिनरी लावलेल्या आहेत. तर या अल्कलाइन वॉटरच्या संदर्भामध्ये आणि कर्करोगावरती होणारा परिणाम याबद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकाल? अल्कलाइन वॉटर जरी हा शब्द नवीन असला पण याचा खूप जुना संबंध आहे. अल्कलाइन म्हणजे क्षार चिकित्सा किंवा क्षार पद्धती आयुर्वेदामध्ये अगोदरपासून होती. अजूनही बरेच लोक क्षार पद्धतीने चिकित्सा करतात. क्षार जो असतो हा वेगवेगळ्या वनस्पतींपासून तयार केला जातो आणि त्याच्याने तो अँटी कॅन्सरियस आहे बेसिकली. सो कॅन्सरियस सेल्स त्याच्याने कमी होऊ शकतात. म्हणून अल्कलाइन बेस्ड मेडिसिन किंवा अल्कलाइन बेस्ड वॉटर जर तुम्ही यूज केला सो दॅट विल बी अ व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ. सर, आता ॲलोपॅथी डॉक्टर जे केमो देतात, रेडिएशन देतात आणि ऑपरेशन करतात, असं त्यांचं लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे. आयुर्वेदामध्ये तुमच्याकडनं काय आपण असं करतो कॅन्सर व्हायलाच नाही पाहिजे आणि कॅन्सर झाल्यानंतर पण त्याला काय प्रिकॉशन घ्यायला कसं करायचं? आयुर्वेद हा कधीच केमो, रेडिएशन, ऑपरेशन यांचा विरोध करतो असं नाही. आयुर्वेद त्याला बिलकुल स्वीकार करतो, कारण शल्यचिकित्सा जी आहे ही आयुर्वेदातलीच देण आहे. जिथे कुठे ट्युमर असेल त्याला सुश्रुतांनी त्या काळामध्ये ग्रंथी, अर्बुद असे वेगवेगळे नाव. अर्बुद मीन्स ट्युमर, सो त्याला अर्बुदला कट करायला सुद्धा सुश्रुतांनी सांगितलेलं. दॅट मीन्स आयुर्वेद ऍक्सेप्ट युअर सर्जरीज, केमो अँड रेडिएशन. फर्स्टली हे विचार करायला पाहिजे. सेकंडरी, जर आयुर्वेदाच्या दृष्टीने जर तुम्हाला कॅन्सरला प्रिव्हेंट करायचं असेल तर ते असं करू शकतात की तुम्ही तुमचं राहणीमान, तुमचं अन्न व्यवस्थितपणे खाऊ शकतात. आजकाल तुम्ही जर मार्केटमध्ये गेला तर सगळेजण फास्ट फूडच्या मागे लागलेले आहेत. सगळ्यात मेजर आहे त्याच्यामध्ये chili sauce, white sauce, soya sauce. These all are the sauces are very dangerous that may increase the cancerous cells in your body. Natural food बघा, without fertilizer, without pesticides जर तुम्ही फूड कन्झ्युम केला that will be very good for you. त्याच्याने कॅन्सरियस सेल वाढणार नाही. सोबतच आयुर्वेदाच्या दृष्टीने जर विचार करायचा असेल तर हे तर आपलं राहणीमान झालं, पण आयुर्वेदाच्या हिशोबाने अशा काही मेडिसिन्स आहेत. मेडिसिन्स आपल्याला काय वाटतं की आयुर्वेदाचा एक उद्देश असतो की फक्त औषध रोग झालाय म्हणून तुम्हाला औषध घ्यायचे असं नाही. आयुर्वेदामध्ये एक सिद्धांत आहे, तो मी थोडक्यात बोलतो. स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रश्नम. स्वास्थ्य म्हणजे जो हेल्दी पर्सन आहे त्याची हेल्थ तशाला तशीच मेंटेन राहिली पाहिजे, त्याला कोणता रोग नाही झाला पाहिजे, म्हणून स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम. आणि आतुरस्य विकार प्रश्नम, आतुर म्हणजे पेशंट.
पेशंटला विकार जे आहे त्याच्यापासून त्याला सुटका भेटली पाहिजे, असे 2 उद्देश आयुर्वेदाचे आहेत. म्हणजे ज्याला कॅन्सर झालेला आहे किंवा ज्याला कॅन्सर होणार आहे, होऊ शकतो, त्या स्वस्थ व्यक्तीची सुद्धा ट्रीटमेंट आयुर्वेदामधून केली जाते. तर मॅक्झिमम लेवल ऑफ व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डीचा इंटेक तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये भरपूर असे वनस्पती आहेत, भरपूर असे मेडिसिन्स आहेत की जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून तुम्ही घेऊ शकता. दर्शक, डॉक्टरांनी जे सांगितलं की ॲलोपॅथी उपचार घेणं आवश्यक आहे, त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांचा उपचार घेऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. खूपच चांगला आदित्य डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. डॉक्टर साहेब, मला असं सांगा की आपल्या तुमच्या रुग्णालयामध्ये सध्याला कोणत्या पद्धतीने उपचार केले जातात आणि कोणत्या रुग्णावर उपचार, काय पद्धत आहे आपल्याकडे? आपल्या रुग्णालयामध्ये, म्हणजे माझ्या रुग्णालयाचं नाव आहे श्रीद आयुर्वेदालय, इथे समर्थनगरमध्येच आहे. आणि प्रत्येक रोगावरती आपण शुद्ध आयुर्वेदिक पद्धतीने चिकित्सा करतो. प्रमुख म्हणायचं असेल तर कॅन्सरवरती माझी चिकित्सा अशी असते की जर पेशंट 1st, 2nd स्टेजला असेल तर बेसिकली मी विदाउट एनी सर्जिकल ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट करतो. आणि जर केमो रेडिएशन सांगितलं जरी असेल तरी आय ॲक्सेप्ट द केमो रेडिएशन्स, आणि आफ्टर केमो रेडिएशन्स मग आपण त्याची चिकित्सा करतो. केमो रेडिएशन्सने जे झालेले एक्सेसिव्हली जी हीट होते बॉडीमध्ये, खूप जास्त पेशंटला असं बेचैनी राहते किंवा त्याला बरोबर खूप जास्त घाम येतो, तर या सगळे साईड इफेक्ट्स जे असतात त्याला सुद्धा आपण आयुर्वेदिक मेडिसिन्सने कमी करू शकतो. आणि बेसिकली मी पंचकर्म आणि मेडिसिन्स अशा दोघांचं एक संयोगाने ट्रीटमेंट करतो. त्याच्यामध्ये त्यांचे पूर्ण जे कॅन्सरियस सेल्स असतात त्यांना कमी करण्याचा एक प्रयत्न राहतो. आणि त्याचं रिअकरन्स होणे, म्हणजे कसं असतं की एकदा पेशंटने मेडिसिन्स घेतले, आयदर ॲलोपॅथिक आयदर आयुर्वेदा, त्याला वाटतं की आता कॅन्सर गेलेला आहे, पण प्रिकॉटिव्ह मेजर्स म्हणून त्याने कंटिन्युअसली मेडिसिन्स घ्यायला पाहिजे, कमीत कमी 1 वर्ष. नंतर मग त्याला मेडिसिन स्वतःहून कमी करून देतो. आणि अशा दृष्टीने आपण कॅन्सरवरती आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करतो. कॅन्सर पेशंटला इम्युनिटी वाढण्यासाठी त्यांनी कोणते प्रकार करायला पाहिजे? इम्युनिटी वाढ, हे बघा, हे जे सल्ले आहेत हे एका चांगल्या डॉक्टरांकडून तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण आजकाल काय होतं की व्हॉट्सअप, सोशल मीडिया याच्यावरती भयंकर हवे तसे प्रयोग सुरू आहेत. शास्त्रोक्त पद्धती काहीच नाही. नॉन डिग्री होल्डर्स सल्ले देत आहेत. ज्यांच्याकडे डिग्री नाही ते लोक आयुर्वेदाबद्दल सांगतायत किंवा कॅन्सर बद्दल सांगतायत. सो दॅट्स व्हेरी रॉंग. पण ॲज अ डॉक्टर म्हणून मी सांगतो, कॅन्सर न होण्यासाठी जर तुम्हाला असं भीती वाटते, आशंका वाटते, तर तुम्ही आमलकी रसायन म्हणजे एक आवळ्याचा चूर्ण जो असतो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी लेवल जास्त असते. लिम्सी नावाची टॅबलेट येते, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त असतो. जितकी एक व्हिटॅमिन सी ची लिम्सी टॅबलेट आहे तशा 10 टॅबलेट आणि एक आमलकी रसायनचा एक चूर्ण, इतकं त्याचा बेनिफिट आहे त्याच्या कम्पेअरमध्ये. सेकंडरी मग आहे ऑक्सिजन लेवल जास्त वाढली पाहिजे, म्हणून तुम्ही ऑक्सिजन ज्याच्याने बर्स्ट होईल असे जे फूड प्रोडक्ट्स आहेत ते यूज करू शकतात. त्याच्यामध्ये मखाणे आहेत, आल्मंड्स आहेत, त्याच्यानंतर वॉलनट्स म्हणजे अक्रोड आहेत, असे यूज करू शकतात. इम्युनिटी लेवल वाढवण्यासाठी गिल्डोय सत्व वगैरे असे भरपूर मेडिकेशन्स यूज करू शकतात, बट अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर. तुम्ही स्वतः मेडिकलवरती घेणार. कारण मी असे केसेस बघितले की पेशंट परस्परपणे आयुर्वेदिक औषध घेतो कारण आयुर्वेदला काही साईड इफेक्टच नाही असा लोकांमध्ये त्याची इमेज तयार झाली. म्हणून बऱ्याचदा असं दिसतं की पेशंट परस्पर घेतो आणि त्याला काहीतरी तिसराच प्रकार होतो. म्हणून डॉक्टरच्या सुपरविजनमध्ये तुम्ही सगळे मेडिसिन्स घेऊन कॅन्सरला थांबवू शकता. तुम्हाला पण खूप चांगलं बोलणं, तुमचं पण मार्गदर्शन आम्हाला पाहिजे आहे. मी तुम्हाला थोडं थांबवलं होतं, परंतु आज तुमच्या अनुभवानुसार तुम्ही बघितलेले, खूप पेशंट बघितलेले, डॉक्टर बघितलेले आहे, त्याबद्दल तुम्ही काय जनतेला किंवा रुग्णाच्या नात्याने काय संदेश देता? माझं फक्त एकच म्हणणं आहे की संपूर्ण भारतामध्ये या उपचार पद्धतीच्या दृष्टिकोनातून डॉक्टरने दवाखाने चालू केले, परंतु परदेशामध्ये गेल्यानंतर तिथल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या देशाच्या दृष्टिकोनातून चांगल्या असाव्या आणि त्याची देवाणघेवाण होणं आवश्यक आहे. तर उदाहरण जर द्यायचं झालं तर परदेशामध्ये संपूर्ण मोठमोठे रुग्णालय जर तयार झालेले असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक त्यांनी भाग केलेला आहे की तो समुपदेशनाचा आहे. तो समुपदेशनाचा त्यांनी वेगवेगळ्या आजारावरती वेगवेगळे तज्ज्ञ तिथे नेमलेले आहेत. तिथे गेलेल्या रुग्णाला पहिल्यानंतर त्याला विचारलं जातं तुम्हाला काय काय होतं, कसं होतं, काय होतं, याच्यावरती या आजारावरती कोणकोणते औषधं कोणकोणत्या उपचार पद्धतीमध्ये आहेत आणि ते तुम्ही जर घेतल्यानंतर ते आमच्याकडून घ्यायला पाहिजे असेल तुम्ही कुठूनही घ्या,
पण ते घेतल्यानंतर तुमच्या त्या उपचार पद्धती, मग ती आयुर्वेदाची असेल, ती होमिओपॅथीची असेल, ती ॲलोपॅथीची असेल, त्याचा तुम्ही विचार करा अशी तज्ज्ञ माणसं तिथे नेमलेली असतात. दुर्दैवाने भारतामध्ये समुपदेशन संस्था किंवा समुपदेशन करणारी माणसं ही रुग्णालयामध्ये प्रथम अवस्थेमध्ये पाहिजे होती, पण ती सध्या नाहीये. सरकारने या गोष्टीवरती विचार करणं फार आवश्यक आहे आणि तो सध्या फार महत्वाचा मुद्दा आहे. थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं की आपण आयुर्वेदावरती जेव्हा चर्चा करतो तेव्हा मला आणि अन्य लोकांना भेडसावणारा एक प्रश्न आहे की कुठले तुमचे जर आजार असतील तर या आजारावरती औषधं ज्यांच्या शोधून काढायची आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा उंदीर, दुसरा ससा, तिसरा माकड, त्याच्यानंतर घोडा. वास्तविकता मनुष्य प्राणी आणि मग ते प्राणी यांच्यामध्ये जगण्याचा आणि त्यांच्या राहणीमानामध्ये फरक खूप आहे. तरी पण सुद्धा त्यांच्यावरती संशोधन करून त्या संशोधनातून निघणारी जी औषध आहे त्याचा आणि याचा काय संबंध याबद्दल तुम्ही कृपया सांगावं. जे आपण नवीन पेटंट मेडिसिन्सचा जर विचार केला तर ते अगोदर एका प्राण्यांवरती किंवा विशिष्ट प्राण्यांवरती ते यूज केले जातात. हे एक नवीन कन्सेप्ट आहे. पण मनुष्याची शरीराची रचना किंवा त्याची एक शरीराची क्रिया बघितली तर ती या प्राण्यांपासून खूप भिन्न आहे. तर ते इतकं रास राहत नाही की जितकं एक मानवाला जितके प्रयोग केले पाहिजे तितके प्राण्यांवरती केलेले चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आयुर्वेदाचा सिद्धांत हा सांगतो की एकदा तुम्ही जर रुग्ण आयुर्वेदाचे औषध जर घेतले तर त्या शेवटच्या क्षणामधून मुळापासून त्याला नष्ट करतात. त्याच्यातला तुमचा अनुभव दांडगा असू शकेल. मला आता कर्करोगाच्या बाबतीमध्ये असं विचारपूस करायची की माझ्या मित्राच्या आईला कर्करोग झाला आणि एक दिवसांनी मला संपर्क साधला की अण्णा तुम्ही असं काहीतरी सांगितलं होतं की ते माझ्या आईला उद्या मला केमोथेरपीसाठी घेऊन जायचंय. मी म्हटलं तुम्हाला सांगितलं होतं, असं सांगितलं होतं तुम्ही ड्रॅगन फ्रूट जे आहे ते ड्रॅगन फ्रूट तुमच्या आईला खाऊ घाला आणि डॉक्टरकडे घेऊन जा. सकाळी रात्री त्यांनी आईला नेलं आणि त्यांचा रिपोर्ट सकाळी डॉक्टरने सांगितलं, रात्री सर डॉक्टरने सांगितलं की आता त्यांना घेऊन जा, तुम्हाला याची काही गरज नाही, यांची केमोथेरपी फार कमी होत गेलेली आहे. केमोथेरपी ही कर्करोगामध्ये सगळ्यात जास्त त्रास देणारी अवस्था आहे. या अवस्थेवर तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे होता. आणि माझं म्हणणं आहे की आपण जेव्हा कुठले दवाखाने उघडतो तेव्हा आपल्या समोर रुग्ण हा महत्वाचा असतो. त्या रुग्णाच्या आनंदामध्ये आपण किती सहभागी व्हायला पाहिजे, त्याला कशा पद्धतीने चांगलं करायला पाहिजे, ही स्वीकारार्थ जी असते असायला पाहिजे ती स्वीकारार्थ शक्यतो नाकारली जाते आणि ते आपापलं ज्ञान देत जातात. तर कर्करोगामध्ये जर ड्रॅगन फ्रूटचा उपयोग होत असेल तर या फक्त जेवढ्या गोष्टी आहेत आयुर्वेदामधल्या त्यांचा हर्बल प्रयत्न होणं आवश्यक आहे. त्या हर्बलसाठी जर प्रयत्न झाला तर सुरुवातीला गैरसमज जो होता आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये, एक काढा घ्या, त्याला 1 लिटरमध्ये तपासा, त्याला अर्ध करा, त्याच्यामुळे त्याच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला. परंतु जर हर्बल झाले तर कदाचित कर्करोगाच्या विषयी आणि सगळ्याच आजाराबद्दल असलेले अपसमज असतील त्याच्यासाठी कर्करोगामध्ये किंवा आजारावरती आयुर्वेद हा सत्यंत चांगला उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. दर्शक हो, अण्णा वैद्य यांनी खूप चांगला एक प्रश्न सांगितलेला आहे का समुपदेशन, कोणताही आजार हो त्यावर समुपदेशन करणं खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. कारण त्याला ज्या आजाराबद्दल माहिती मिळाली, उपचार कसा होणार आहे, काय काय होणार आहे, पुढे ऑपरेशन नंतर काय होणार आहे, सगळं जर समजून सांगितलं तर त्याची मानसिक स्थिती तयार होते, म्हणजे मन तयार होतं आणि तो उपचाराला प्रोत्साहनपद ट्रीटमेंटसाठी म्हणजे तयार होतो. आणि डॉक्टर आदित्य यांनी पण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. जे व्हिटॅमिन सी लेवल आपली वाढायला पाहिजे ते आयुर्वेदिक मध्ये आहे, त्यांच्या श्री क्लिनिक मध्ये आहे समर्थनगरमध्ये. जर अशा कोणत्या रुग्णाला जर आपल्याला माहिती घ्यायची असेल किंवा उपचाराबद्दल जर चर्चा करायची असेल तर आपण अवश्य भेटू शकतो. त्यांच्या वेळेनुसार डॉक्टरच्या त्यांचा संपर्क घेऊन त्यांना संपर्क साधून त्यांच्या क्लिनिकमध्ये आपल्या आजाराविषयी व्यवस्थित माहिती दिली तर नक्कीच आपण या आजारांपासून दूर राहू शकतो. दुसरा एक महत्वाचा उद्देश त्यांनी सांगितलं का आजार होऊच नाही याकरता काय केलं त्याबद्दल त्यांनी खूप चांगलं हे दिलं. आजार झाल्यानंतर कोणी उपचार घेतो पण आजार व्हायलाच नाही म्हणजे यासाठी उपचार घेणं खूप महत्वाचं. म्हणजे याच्यात तफावत अशी आहे का आजारानंतर आणि आजार होऊ नये हे खूप चांगलं महत्वाचा विषय आहे. आणि यावर डॉक्टर आदित्य यांनी खूप चांगलं आम्हाला दर्शकांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि अण्णा वैद्यासमोर आम्ही बोलू शकत नाही तरी पण आम्ही एवढं बोलू शकलो त्याबद्दल आपलं पण अभिनंदन. आमच्या स्टुडिओमध्ये आला आणि असेच आम्ही लोकांपर्यंत तुमची माहिती पोहोचवत जाऊ.
तुम्हाला जर असं वाटलं एखाद्या रुग्णासंदर्भात काही असेल किंवा रुग्णाच्या व्यवस्थित बद्दल तुम्हाला माहिती द्यायची, जसं अण्णांनी सांगितलं की त्यांच्या मित्राच्या आईला झालेला आहे, त्यांनी ड्रॅगन फ्रूट सजेस्ट केलेलं आहे. हे आपलं एक मानव दृष्टी माणुसकी या नात्याने आपण सहकार्याच्या भावनेने काम करत आहोत. खूपच चांगला धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं, आणि असंच आपण पुढे करूया. मी आमच्या मित्राचं पण खास हे करतो, अभिनंदन करतो. प्रक्षेपण करताना तो चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याची माझी फार जुनी ओळख आहे आणि तो चांगलं काम करतो म्हणून मी एवढा अधिकारवाणी बोलतो. त्याचाही धन्यवाद. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं. आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना. आरोग्य सेवा परवडत नाहीत, काळजी करू नका. आरोग्य जागृती घेऊन येत आहे एक अनोखी संधी, हेल्थ कार्ड योजना. नोंदणीकृत डॉक्टरांच्या पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट. आमच्या नोंदणीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट मिळवा. आता उत्तम आरोग्य सेवा परवडणारी झाली आहे. कार्डधारक म्हणून तुम्हाला मिळेल प्राधान्याने सेवा, तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय. तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा. स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू. आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळवा. आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड. संपर्क करा 9326983843. भेट द्या www.arogyajagritiassociate.com. आरोग्य हीच खरी संपत्ती, तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी. आरोग्य जागृती.